पिस्तूलचा धाक दाखवून 40 लाख रुपये लुटल्याची घटना अंबाजोगाई येथे घडलेली आहे. अंबाजोगाई येथील राजश्री शाहू नागरी पतसंस्थेचे 2 कर्मचारी पतसंस्थेत लॉकर नसल्याने 40 लाख रुपये मॅनेजरच्या घरी नेत होते. यावेळेला 3 जणांनी दुचाकी गाडीवर या कर्मचाऱ्यांचा पाठलाग केला आणि पिस्तूलचा धाक दाखवून 40 लाख रुपये आणि बॅग हिसकावून घेत तिथून पळ काढला. सदर गुन्ह्याची नोंद अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 3 पथक पाठवले. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक निलंगेकर हे करत आहेत. काल दिनांक 16/2/2024 रोजी राजश्री शाहू नगरी पतसंस्था अंबाजोगाई येथील 2 कर्मचारी पतसंस्थेकडे लॉकर नसल्याने पतसंस्थेची रक्कम जवळजवळ 40 लाख रुपयाच्या जवळपास घेऊन मोटरसायकलवर बसून मुकुंदराज कॉलनी येथे मॅनेजर यांच्या घरी जात असताना 8-8:30च्या दरम्यान एक मोटरसायकल, काळ्या रंगाची मोटरसायकल शाईन, याच्यावर 3 आरोपी यांनी तोंडाला काळे मास्क घालून त्या मॅनेजर लोकांचा पाठलाग करून मुकुंदराज कॉलनी येथे पाठलाग करून समोर गाडी आडवी लावून त्यांच्याजवळ 40 लाख रुपयाची रक्कम, पिस्टलचा आणि चाकूचा धाक दाखवून चोरीला गेली अशा प्रकारची फिर्याद आणि माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आहे. तक्रार प्राप्त होताच माननीय पोलीस निरीक्षक साहेब व आम्ही सर्व स्टाफने जाऊन रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध व इतर संबंधित तपासाच्या अनुषंगाने कामकाज केलेले आहे. आरोपीचा शोध घेणे चालू असून 40 लाख रुपयाच्या जवळपास चोरी झालेली व नमूदचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सद्यस्थितीमध्ये नमूद गुन्ह्याचा तपास हा सपोनी निलंगेकर साहेब करत असून वरिष्ठांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आमचे 2-3 पथकं अंबाजोगाई शहरात व इतरत्र आरोपीचा शोध व संबंधित तपास कामकाज करण्याकामी मेहनत घेत आहेत.